शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा आपण पनीर मटारची भाजी बघणार आहोत आणि ते पण विदाउट मलाई काजू न वापरता आपण करणार आहोत। काहीच जास्त साहित्य न वापरता आज अशी मस्त हॉटेल स्टाईल भाजी आपण घरच्या घरी कशी करू शकतो आज ती बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यावर प्लीज लाईक करा। चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्याकडे सर्वात पहिला येतील। आणि चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे बघा सर्वात पहिला पण मी हिरवे मटार घेतलेले आहेत। हे मी स्टोर करून ठेवले होते फ्रीजरमध्ये, म्हणून ते बघा मी काढून अर्धी वाटीभर आहेत ते मटार, ते मी पाण्यामध्ये काढून ठेवले होते। आता त्याला ना आपण एक उकळ आणून देऊया। मटार बघा मी सर्व या छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हे टोप आपण छोटंसं गॅसवर मी ठेवून देते एक उकळ काढण्यासाठी। आणि इथे बघा मी 150 ग्राम पनीर घेतलेला आहे। आता ही मी 4 जणांसाठी भाजी दाखवते आहे। पनीर बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता त्याचे ना आपण छोटे छोटे काप करून घेऊया। पनीरचे बघा छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। पनीरचे ना मीडियम किंवा जास्त मोठे नाही काप करायचे, असे छोटे छोटे करायचे म्हणजे ते एका घासाला पण छान असे व्यवस्थित येतात घासामध्ये आणि सर्वांना पुरतात पण। तर बघा आता मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे। गरम पाणी करून ठेवायचं। पनीर आपण आता थोडंसं फ्राय करून घेणार आहोत ना, तर ते फ्राय केल्यानंतर डायरेक्टली गरम पाण्यामध्ये ठेवायचे आणि गरम पाण्यामध्ये ठेवले ना की ते तसे मस्त छान असे सॉफ्ट राहतात। आणि आपण लगेच मग ते ग्रेव्हीमध्ये टाकले ना, ग्रेव्ही छान ते पनीर असं छान ऑब्झर्व करून घेते, छान मस्त मुरते त्याच्यामध्ये। तर आता इथे बघा मी छोटासा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर तेल घेते आणि आता जे आपण पनीर कापलेलं आहे ना, ते आपण सर्व पनीरचे तुकडे बघा त्याच्यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहे। आणि फ्राय करायचे म्हणजे जास्त कलर पण डार्क नाही करायचा, फक्त थोडंसं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान त्याला फ्राय करायचा आहे। कलर आलेला आहे बस, आता इथपर्यंतच करायचं आहे फ्राय, जास्त ब्राऊन करायचं नाही आहे। मग ते काय होतं, करवट होतं पनीर आणि ते कडक होऊन जातं। तर आता मी गॅस बंद करते आणि हे पनीर फ्राय केलेले आपण त्या गरम पाण्यामध्ये काढून घेऊया। हे बघा गरम पाणी घेतलेलं आहे, तुम्ही गरम कोमट पाणी घेऊ शकता। आता बघा पनीरचे काप ना आपण त्या गरम पाण्यामध्ये काढून घेऊया। ही प्रोसेस गरजेची आहे, भाजी खूप छान होते। तुम्ही ही कधी असं केलं नसेल ना अशी पद्धतीने, तर तुम्ही हे करून बघा, भाजी एकदम अशी हॉटेल स्टाईल होते। हॉटेलमधून बघा आपण पनीर आणतो ते किती एकदम सॉफ्ट वगैरे असतात। तर आता बघा मी ह्याच्यामध्ये काढून ठेवलेलं आहे पनीर, बघा भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे कोमट पाण्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये बघा मी एक बेडकी मिरची आहे, एकच घेतलेली आहे रंगासाठी। कोमट पाणी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये ठेवून देते। आता हे आपण असंच ठेवून देऊया। आणि आता एका साईडला बघा मी 2 कांदे घेतलेले आहेत, हुबे कापून घ्यायचे आहे, हुबे चिरून घ्यायचे आहे। आणि आता ह्याला आपल्याला ना पूर्ण असे फ्राय करून काढायचे आहेत, फ्राय करायचे आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आहे ना फ्राय करायचे आहेत। या कांद्याची आपल्याला ग्रेव्ही करायची आहे म्हणून त्यासाठी हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। इथे बघा मी आता पनीर फ्राय केला ना तोच पॅन मी घेतला आहे, त्याच्यामध्ये बघा अजून 1 ते 2 चमचे तेल ॲड करते आणि या तेलामध्ये आपल्याला कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तेल चांगलं गरम करून घेऊया आपण कडकडीत एकदम। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कांदा पण बघा 2 मोठे आकाराचे कांदे घेतले होते मी, हुबे कापून बघा मी आता ते फ्राय करून घेते आहे।
कांदा बघा थोडासा चांगला ब्राऊन झालेला आहे, गोल्डन ब्राऊन. अजून त्याला आपण 3 ते 4 मिनटं अजून त्याला छान असं परतून घेऊया कांद्याला, म्हणजे अजून थोडा रंग छान असं थोडा डार्क येईल. कलर बघा अजून डार्क आलेला आहे कांद्याला. आता मी गॅस बंद करते आणि हे एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. पूर्ण थंड केल्यानंतर ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. ही बघा एक प्लेट घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये आपण तो कांदा काढून घेऊया. कांदा आता असं बघा निथळून काढायचा आहे, पॅनमधलं तेल घ्यायचं नाही आहे. आणि हे कांदा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, ह्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आणि आता हे तेल राहिलेलं आहे ते आपण भाजीच्या फोडणीसाठी वापरू शकतो. आता हे कांद्याला पूर्ण आपण थंड करून घेऊया. कांदा फ्राय होईपर्यंत बघा मी इथे 3 टॅमॅटो घेतले होते, ते चांगले असे काप करून घेतलेले आहेत चौकोनी. आणि ते बघा मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कांदा आता आपण बघा मी डायरेक्टली छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे. कच्च्याच टॅमॅटोची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. टॅमॅटो घेतलेले आहे 3 कापून, 7 ते 8 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि बघा मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे एक बेडकी मिरची घेतलेली आहे. आता हे जे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे, पेस्ट बघा किती मस्त झालेले आहे, एकदम स्मूथ करायचे आहे तिला. आणि एकच बेडकी मिरची वापरली आहे, तर बघा तरी पण कलर किती सुंदर आलेला आहे, रंग. आता आपण लगेचच पूर्वतयारी झालेली आहे आपली, लगेचच आपण भाजीला मस्त अशी फोडणी देऊया. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये बघा जो आपण कांदा परतलेला होता ना, तो तेल राहिलेला तो मी घेतलेला आहे. आणि अजून त्याच्यामध्ये थोडंसं तेल फक्त ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 मिरची घेतलेली आहे, त्याची काप करून घेतलेली आहे, ती मी आता तेलामध्ये टाकलेली आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं आणि मिरची छान अशी परतून झाली की ह्याच्यामध्ये ना जे आता आपण टॅमॅटोची पेस्ट केली आहे ना, ती डायरेक्टली ह्याच्यामध्ये टाकायची आहे तेलामध्ये. आणि तेलामध्ये पेस्ट टाकताना गॅस कमी करायचा, फास्ट असेल तर ते पेस्ट अशी उडते, तडतडते अशी. तर बघा आता मी ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद ॲड केलेला आहे, 1 चमचा लाल काश्मीरी मिरची ॲड केलेली आहे. हा 1 चमचा घरचा मसाला आहे, मालवणी मसाला. 1 चमचा बघा 1 ते 1.5 चमचा धने पावडर मी ॲड केलेले आहे. आता छान सर्व मसाले आणि पेस्ट छान अशी आपण मस्त असं परतून घेऊया व्यवस्थित. भाजी एकदम सुंदर होते, चवीला अप्रतिम होते. तुम्ही अशा पद्धतीने कधी केली नसेल ना भाजी, तर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला हॉटेलमधून भाजी आणण्याची गरज नाही लागणार. तर आता ह्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. तर मी ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता याला आपण 2 मिनटं झाकण लावून ती ग्रेव्ही छान अशी मस्त अशी शिजवून घेऊया. तोपर्यंत इथे बघा मी तोच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटंसं, आणि त्याच्यामध्ये बघा कांदा आता आपण तो फ्राय केलेला होता ना, छान असा थंड झालेला आहे. तो आता ह्याच्यामध्ये आपण वाटून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे ना फ्रेश दही असेल ना घरी, ते ॲड करायचं आहे. आणि आता हे वाटून घ्यायचं, छान ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट बघा मस्त अशी स्मूथ झालेली आहे आणि कलर काय सुरेख आलेला आहे बघा, रंग. कांदा आपण छान असा फ्राय केल्यामुळे त्याला रंग खूप सुंदर आलेला आहे. तर आता एका साईडला बघा आपली ग्रेव्ही पण छान मस्त शिजलेली आहे आणि तेल पण बघा छान असं सुटलेलं आहे भाजीला. छान अशी बघा एकदम अशी दाणेदार ग्रेव्ही तयार झालेली आहे मस्त.
आता ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट ॲड करतो आहे आपण। सर्व पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची। पेस्ट ॲड केल्यानंतर बघा छान मी अशी परतून घेते आहे ग्रेव्हीला। बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला मलाई, काजू काहीच टाकायची गरज नाही लागली। छान परतून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये जे वाटाण्याचं पाणी होतं ना, मटाराचं पाणी, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे ग्रेव्हीमध्ये। आता ही ग्रेव्ही पण तुम्हाला किती दाटसर किती पातळ पाहिजे ना, त्यानुसार तुम्ही तसं ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। आता ह्याच्यामध्ये बघा मी 1 चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे बघा। आणि आता आपण ह्याच्यामध्ये ना काही जास्त मसाले आणि जास्त वाटणाचं पण साहित्य काहीच आपण जास्त वापरलेलं नाही आहे। आता हा मटार आपण बघा शिजवलेला आहे, तो ग्रेव्हीमध्ये ॲड करूया। आणि पनीर पण आत्ताच ॲड करायचं आहे। पनीर ना कोमट पाण्यातून काढून नाही ठेवायचा। जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये ॲड करणार ना, तेव्हाच तो डायरेक्टली पाण्यामधून काढून ग्रेव्हीमध्ये ॲड करायचा। आणि पनीर बघा किती एकदम असे सॉफ्ट झालेले आहेत, मस्त असे मऊसूत झालेले आहेत। तुम्ही तो कोमट पाण्यामध्ये पनीर टाकून ठेवले ना तळल्यानंतर ते, आणि नंतरला ग्रेव्हीमध्ये असे ॲड केले ना, ती ग्रेव्ही छान अशी शोषून घेत आहेत पनीर आणि त्याला फ्लेवर पण खूप छान येतो भाजीला। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया आपण। थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटं छान ह्याला झाकण लावून छान अशी वाफ आणून देऊया भाजीला। भाजी आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे। झाकण बघा 5 ते 6 मिनिटांसाठी लावून ठेवायचं आहे। 5 ते 6 मिनिटानंतर बघा झाकण काढते आणि भाजी बघा आपली तयार झालेली आहे। किती मस्त ना, ग्रेव्ही किती छान अशी तयार झालेली आहे बघा, सेम अशी हॉटेल स्टाईल। आणि त्याचा सुगंध पण घमघमाट असा किचनमध्ये सुटलेला आहे मस्त। आज बघा ना आपण याच्यामध्ये मगजबी, काजू, मलाई काहीच न वापरता छान अशी मी तुम्हाला आज माझ्या पद्धतीची भाजी मस्त तुम्हाला दाखवलेली आहे। मी नेहमी अशीच भाजी करते, घरच्यांना खूप आवडते। आम्ही कधी हॉटेलमधून भाजी आणायला लागत नाही। मस्त रेसिपी झालेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यावर सबस्क्राईब, लाईक करा। पूर्ण व्हिडिओ बघा।